गुड मॉर्निंग एव्हरीवन. व्यवस्थापनाची कार्ये यातील चौथं कार्य निर्देशन हे आपण लास्ट लेक्चरला पाहत होतो. त्यामध्ये आपण निर्देशनाचा अर्थ काय आहे, निर्देशनाची व्याख्या काय आहे याचा अभ्यास केलेला आहे. निर्देशनामध्ये कामाची सूचना देणे, मार्गदर्शन करणे, संवाद साधणे, प्रेरणा देणे, देखरेख ठेवणे यांचा समावेश होत असतो, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं निर्देशनाचे महत्त्व आपण पाहायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये कृतीला प्रवृत्त करणे आणि प्रयत्नांचे एकत्रीकरण करणे हे दोन महत्त्वाचे पॉईंट आपण अभ्यासलेले आहेत. आता उर्वरित जे पॉईंट आहेत त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तिसरा पॉईंट आहे प्रेरणेचे साधन. प्रेरणा म्हणजे प्रोत्साहन द्यायचं, काम पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं कर्मचाऱ्यांना. तर कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांच्या मतांचा देखील आदर केला जातो. आता कनिष्ठ आणि वरिष्ठ म्हणजे व्यवस्थापक असेल तर तो काय करतो, त्याच्या हाताखाली काम करणारे व्यक्ती म्हणजेच त्या कनिष्ठ व्यक्ती त्यांना मार्गदर्शन करत असताना एखादं काम त्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांच्याकडून करून घ्यायचं आहे. मग त्यांना जर मार्गदर्शन करताना त्यांना विचारलं की हे आपल्याला काम करायचं आहे, मग हे आपण कशा पद्धतीनं पूर्ण करू, मग त्यांनी काही त्यांची मतं मांडली तर त्यांच्या मतांचा आदर करायचं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि मग ते काम त्यांच्याकडून करून घ्यायचं. तर व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यामधील सुप्त गुण व क्षमता ओळखून त्यांना उत्तमोत्तम कामगिरी देण्यास मदत करत असतात. म्हणजेच मॅनेजर काय करतो, कर्मचाऱ्यामध्ये काहीतरी सुप्त गुण असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी ॲबिलिटी असते, क्षमता असते, ती ओळखून त्यानुसार त्यांना योग्य ते काम प्रदान केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांची कामगिरी म्हणजेच त्यांचं काम सुधारण्यासाठी व्यवस्थापक त्यांना आर्थिक आणि आर्थिकेतर म्हणजेच बिगर आर्थिक प्रलोभनं देऊन त्यांना प्रेरित करत असतो. आता आर्थिक प्रेरणा आणि बिगर आर्थिक म्हणजे काय, आर्थिक म्हणजे आर्थिक प्रलोभन म्हणजे पैशाच्या स्वरूपातलं, म्हणजे त्यांना सांगायचं एवढं काम केलं की मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देईन, एक्स्ट्रा बोनस देईन, म्हणजे ते काय झालं, आर्थिक प्रलोभन झालं. आता बिगर आर्थिक प्रलोभन म्हणजे पैशाच्या शिवाय त्यांना एखादी गिफ्ट द्यायची, हे काम पूर्ण केलं म्हणून त्यांना एखादी गिफ्ट दिली, त्यांना जेवायला बोलवलं, त्यांना शाबासकी दिली, त्यांचा सत्कार केला, तर हे काय झालं, बिगर आर्थिक प्रलोभन प्रेरणा. मग यापैकी आर्थिक किंवा बिगर आर्थिक प्रेरणेचा प्रलोभनाचा वापर करून कामगारांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेणं ही एक कला आहे आणि ते कोणी करून घ्यायचं असतं, तर त्या व्यवस्थापकानं करून घ्यायचं असतं. जास्तीत जास्त कामं केली म्हणजे काय होईल, संस्था लवकरात लवकर उद्दिष्टापर्यंत पोहोचणार आहे. आणि प्रत्येकाचा अंतिम ध्येय काय आहे, कशासाठी काम करतात, तर संस्थेला उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्यासाठीच प्रत्येकजण त्या ठिकाणी कार्यरत असलेला दिसून येतो. त्यानंतर चौथं महत्त्व आहे स्थिरता प्रदान करणे, स्टॅबिलिटी. तर संघटना दीर्घकाळ टिकावी आणि तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता महत्त्वाची असते. कोणताही व्यवसाय स्थापन करताना मी आज व्यवसाय सुरू करणार आणि उद्या बंद करणार या प्रेरणेनं कोणीही सुरू करत नाही. तर आपला व्यवसाय हा चिरंतर टिकणार आहे, दीर्घकाळ तो टिकून राहणार आहे, त्या व्यवसायामध्ये सतत वाढ होत राहणार आहे या अपेक्षेनं प्रत्येकजण व्यवसायाला सुरुवात करत असतो. म्हणजे व्यवसायामध्ये स्थैर्य निर्माण करण्याचं काम आहे ते प्रत्येकजण करत असतो. मग त्यासाठी प्रभावी नेतृत्व करायचं आहे. तिथं संस्थेमध्ये संघटनेत असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये संदेशाचं वहन करायचं आहे, एकमेकांना संदेश द्यायचे आहेत, त्यांचं सुपरविजन करायचं आहे, पर्यवेक्षण करायचं आहे आणि प्रोत्साहन द्यायचं आहे, काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं आहे. यामुळं काय होतं, तर कर्मचाऱ्यांच्यामध्ये सहकार्य आणि वचनबद्धता विकसित होते, एकमेकांना मदत करण्याची भावना त्यांच्यामध्ये विकसित होत असलेली दिसून येते आणि त्याच्यातून काय होतं, तर संस्थेला स्थैर्य प्राप्त किंवा स्थिरता प्रदान होत असते आणि संघटनेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये समन्वय संतुलन साधण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. त्यानंतरचा पाचवा पॉईंट आहे तो म्हणजे बदलांचा सामना करणे. म्हणजे नवीन काय टेक्नॉलॉजी आली, नाविन्य आलं तर त्याच्याशी संघटनेनं सामोरं गेलं पाहिजे. व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमी बदलत असतात. वातावरणातले घटक आहेत व्यवसायाचे घटक, वातावरण म्हणजे आपलं ॲटमॉस्फिअर, पण ते बिझनेसचं ॲटमॉस्फिअर, ह्याच्यामध्ये काय होत असतं, नेहमी बदल होत असतो.
मग संघटनेच्या वाढीसाठी बदलत्या पर्यावरणाशी प्रत्येक व्यवसाय संस्थेला जुळवून घ्यावं लागतं. जसजसं वातावरणात बदल होईल, नवीन टेक्नॉलॉजी येईल, त्याचा अवलंब आपल्या व्यवसायामध्ये प्रत्येक व्यवसायाला किंवा प्रत्येक व्यवसाय संघटनेला करून घ्यावा लागत असतो. मग त्यासाठी योग्य ती प्रेरणा द्यायची, योग्य ते संदेशवहन, कर्मचाऱ्यांच्यापर्यंत संदेशवहन द्यायचं आणि त्यांचं नेतृत्व करायचं. या सगळ्यांच्या मदतीनं कर्मचाऱ्यांना बदलांचं स्वरूप सहजपणे स्पष्ट समजू शकतं. एक चांगला व्यवस्थापक आहे, तो कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतोय, त्यांच्यापर्यंत योग्य ते संदेश देण्याचं काम करतोय. काम कसं, नवीन टेक्नॉलॉजी आली त्याचा कसा अवलंब करायचा हे तो स्पष्टपणे त्यांना समजून सांगतोय. मग ते बदल स्वीकारण्याची ताकद किंवा सकारात्मक बदल घेण्याची, ते बदलाचं सकारात्मक विचार करण्याची ताकद ही त्या कर्मचाऱ्यामध्ये येत असलेली दिसून येते. मग ही सगळी ताकद निर्माण करून द्यायचं काम कोण करत असतो, तर तो निर्देशक, म्हणजे जो त्याच्या हाताखालील व्यक्तींना दिशा दाखवायचं, मार्ग दाखवायचं, त्यांना सूचना द्यायचं, प्रेरणा द्यायचं काम करत असतो. त्या व्यक्तीनं हे काम त्या ठिकाणी करायचं असतं. आता नवीन बदलासाठी उदाहरण दिले आपल्याला ई फायलिंग, कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर इत्यादी. ई फायलिंग म्हणजे हातानं मॅन्युअली फायली न लिहिता कॉम्प्युटरमध्ये त्या फायली आपण टाईप करून ठेवायच्या आहेत, स्टोअर करून ठेवायच्या आहेत, म्हणजेच ई फायलिंग. त्याच ठिकाणी तसं सांगितलं आहे, कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर, हातानं काम करायचं ते त्या यंत्राच्या साहाय्यानं काम करून घ्यायचं आहे. याचा स्वीकार आपल्या संस्थेमध्ये करायचा आहे. मग हे त्या कर्मचाऱ्यांच्या मनावरती बिंबवायचं काम, हे पॉझिटिव्हली आपलं कसं त्यामुळं काम कमी होणार आहे, आपल्याला ते कसं सोपं जाणार आहे, याचं महत्त्व पटवून द्यायचं काम आहे ते हे निर्देशकानं करायचं असतं. म्हणून निर्देशनाला व्यवसाय संघटनेमध्ये महत्त्व असलेलं दिसून येतं. त्यानंतर 6वा पॉईंट आहे तो म्हणजे संसाधनांचा कार्यक्षम वापर. मग संसाधनं म्हणजेच काय, भूमी, भांडवल, श्रम, संयोजन पद्धत यांचा कार्यक्षम वापर करायचा आहे, पर्याप्त वापर करायचा आहे, जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आता निर्देशनामध्ये काय असतं, तर प्रत्येक व्यक्तीला त्याची कर्तव्य काय, त्यांनी काय कामं करायची आहेत आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या त्यांना सांगितलेल्या असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या असतात आणि त्यांचं कामाचा अपव्यय किंवा वेळेचा अपव्यय टाळू नये. जी काही यंत्रणा आहेत, यंत्र आहेत, त्याचा अपव्यय होऊ नये, त्यांचे काम आहे ते पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती त्याची होऊ नये, म्हणजेच प्रयत्नांची त्यांच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी तो निर्देशक हा त्या ठिकाणी कार्यरत असलेला दिसून येतो. याच्यामध्ये मानवी श्रम, यंत्रसामुग्री, पद्धत, पैसा या साधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ते कनिष्ठ लोकांना, म्हणजे जे कर्मचारी आहेत, काम करणारा वर्ग आहे, त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि मग कशा प्रकारे ह्या सगळ्या उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल याचं मार्गदर्शन केल्यामुळं संस्थेचा काय होतो, खर्च कमी होतो आणि नफा वाढण्यास मदत होते. म्हणजेच संस्था काय होते, उद्दिष्टापर्यंत लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचलेली दिसून येते. त्यानंतर 7वा पॉईंट आहे तो म्हणजे संघभावना निर्माण करते. संघभावना म्हणजे सांघिक भावना. आपल्याला क्रिकेटच्या टीमचं उदाहरण माहीत आहे. वर्ल्ड कप जिंकून द्यायचं असेल तर प्रत्येक खेळाडूचं काम त्या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं असतं. एकमेकांना सहकार्य करून त्यांनी आपल्या टीमला वर्ल्ड कप मिळवून द्यायचा असतो. तसं आपल्या व्यवसायामधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये एक सांघिक भावना असली पाहिजे. आपल्या संस्थेला, आपल्या संघटनेला लवकरात लवकर आपल्याला उद्दिष्टापर्यंत पोहोचवून द्यायचं आहे, तर त्यासाठी संघभावनेची गरज असते. निर्देशनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक काम करण्यासाठी प्रेरित केलं जातं. जो निर्देशक असतो, व्यवस्थापक असतो, तो कर्मचाऱ्यांना सांघिक काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो आणि संघटनेच्या यशामध्ये वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा सामूहिक प्रयत्न किंवा संघभावना ही महत्त्वाची असते. कारण संघटनेची उद्दिष्टे ही 1 किंवा 2 व्यक्तींनी काम करून पूर्ण होत नसतात, तर त्यासाठी संघभावनेची, सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांचे प्रयत्न हे त्या संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूरक असले पाहिजेत, तरच व्यवसायाची उद्दिष्टे ही पूर्ण होत असतात. म्हणून वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा सामूहिक प्रयत्नाला इथं फार महत्त्व असलेलं दिसून येतं. त्यामुळं संचालक म्हणून
व्यवस्थापकाची भूमिका ही, व्यवस्थापक म्हणजेच तो निर्देशक, त्याची भूमिका ही कर्मचाऱ्यांना जी संस्थेची नियोजित उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना ती पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करणं हे गरजेचं असलेलं दिसून येतं. त्यानंतर 8वा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे व्यक्तीमधील क्षमता ओळखणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुण असतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी क्षमता असतात, त्या सुप्तावस्थेत असतात, लपलेल्या असतात. मग त्या क्षमता ओळखायचं काम हे त्या निर्देशकानं करायचं आहे, त्या व्यवस्थापकानं करायचं आहे. म्हणजे संघटनेतील प्रत्येक व्यक्तीमध्ये औपचारिक पात्रतेबरोबर काही विशेष गुण आणि क्षमता असतात. आता औपचारिक पात्रता म्हटले, आता समजा शिक्षक असेल तर शिक्षकाला शिक्षक होण्यासाठी औपचारिक पात्रता काय लागणार आहे, तर तो कोणत्या स्टेजला शिकवणार आहे त्यानुसार त्याची पात्रता लागणार आहे. समजा हायस्कूल लेवलला शिकवायचं आहे तर तो ग्रॅज्युएशन असला पाहिजे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असलं पाहिजे आणि BEd ही डिग्री पाहिजे, ही एक त्याची औपचारिक पात्रता झाली. मग या पात्रतेबरोबरच त्याच्याकडं दुसरं एखादं कौशल्य असू शकतं, एखाद्याची वक्तृत्व कला चांगली असू शकते, हे त्याच्याकडचा काय झाला, विशेष गुण झाला, त्याची विशेष क्षमता झाली. मग सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्याच्याकडे जर आपण सूत्रसंचालनाचं काम दिलं, आपलं गॅदरिंग असेल त्यावेळेला त्याच्याकडे सूत्रसंचालनाचं काम दिलं तर ती व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम पूर्ण करू शकते. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये असणारी क्षमता, औपचारिक पात्रतेशिवाय दुसरी कोणती क्षमता आहे हे ओळखायचं काम आहे ते त्या निर्देशकानं करायचं आहे. निर्देशन योग्य प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन व्यक्तींना त्यांच्या सर्वश्रेष्ठ क्षमतांचा वापर करण्यास मदत करते. म्हणजे निर्देशनामध्ये व्यक्तींना काम करण्यासाठी प्रेरणा दिली जाते, प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांच्यामध्ये असणारी सर्वश्रेष्ठ क्षमता आहे त्याचा वापर करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत होत असते. संघटनेच्या ध्येयप्राप्तीसाठी क्षमतांचा वापर करणे हे चांगल्या नेत्याचे कर्तृत्व आहे. म्हणजे जो कोणी निर्देशक असेल, व्यवस्थापक असेल, त्यांना असं सुप्तावस्थेमध्ये असलेले कर्मचाऱ्यांच्याकडचे गुण ओळखायचे आणि त्याचा वापर आपल्या व्यवसायासाठी करायचा आहे, संघटनेसाठी करायचा आहे. हे त्या प्रत्येक चांगल्या नेत्याचं किंवा व्यवस्थापकाचं किंवा निर्देशकाचं ते एक कर्तृत्व आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर 9वा पॉईंट सांगितलं आपल्याला, कार्यक्षमतेत वाढ होते. तर कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी, म्हणजे कर्मचाऱ्यांनी चांगलं काम करण्यासाठी, जास्तीत जास्त काम करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा ही त्या निर्देशकाकडून दिली जात असते. एक नेता म्हणून, एक लीडर म्हणून व्यवस्थापकाकडून संघभावना निर्माण केली जाते. म्हणजेच एकी हेच बळ हे तत्त्व या ठिकाणी रुजवण्याचं काम केलं जातं. हेनरी फेवल यांनी सुद्धा आपल्याला संघभावना, इस्पिरिट क्रॉप्स, एकी हेच बळ, संघभावना हे तत्त्व सांगितलं आहे. त्याचाच वापर इथं केला आहे की एक नेता म्हणून व्यवस्थापकानं काय केलं पाहिजे, कर्मचाऱ्यामध्ये संघभावना, एकीची भावना निर्माण केली पाहिजे. तसंच पर्यवेक्षणाची विविध तंत्रे वापरली जातात. म्हणजे त्यांच्यावरती सुपरवायझिंग करायचं आहे, मग ते कोणत्या पद्धतीनं करायचं, मग काही व्यक्ती ह्या कामचुकार असतात, काही व्यक्ती ह्या प्रामाणिक असतात, मग कोणत्या व्यक्तीसाठी कोणतं तंत्र वापरायचं पर्यवेक्षणाचं, याचा विचार हा त्या निर्देशकानं त्या ठिकाणी करायचा आहे. आणि याचा सकारात्मक परिणाम होऊन संघटनेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. एखादा कामचुकार व्यक्ती असेल तर त्याच्यावरती वॉच ठेवणं हेच तंत्र त्या ठिकाणी उपयोगी असतं. पण एखादा प्रामाणिक असेल, त्याला सांगितलं बाबा हे काम एवढ्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे, तर तो त्या वेळेआधी पण काम तो पूर्ण करत असतो. मग त्याच्यावर वॉच करण्याची गरज नाही. म्हणजे ते कोणतं तंत्र त्याला उपयोगी पडेल याचा विचार करायचा आणि मग त्याचा परिणाम अल्टिमेटली कशावर होत असतो, तर त्या संघटनेच्या कार्यक्षमतेवरती होत असतो. कार्यक्षमता ही त्या ठिकाणी चांगली होत असते किंवा कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते आणि संस्था उद्दिष्टापर्यंत पोहोचत असते. आणि शेवटचं 10वं पॉईंट सांगितलं आहे तो म्हणजे सहकार्य, एकमेकांना मदत. संघटनेतील क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परस्परांमध्ये सहकार्य असणं हे गरजेचं असतं. व्यवस्थापक, मॅनेजर म्हणून संचालकानं, कारण तो व्यवस्थापक आहे तो कोण आहे, संचालक आहे, त्यामुळे उच्च स्तरापासून ते कनिष्ठ स्तरापर्यंत तयार केलं पाहिजे. म्हणजे एकमेकांना मदत करायची, तर ही भावना, ते काम
उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर ह्या प्रत्येक स्तरामध्ये सहकारीची वृत्ती ही निर्माण केली पाहिजे किंवा त्या सहकारीची वृत्ती ही त्या संस्थेमध्ये, संघटनेमध्ये असली पाहिजे. जर ते एकमेकांना सहकार्य करत असतील, त्यांचं सांघिक कार्य असेल, पॉझिटिव्हली ते प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतील, उच्च कार्यक्षमतेची पातळी त्यांच्याकडे असेल, तर संघटनेची उद्दिष्ट आहेत ती सहजासहजी पूर्ण होऊ शकतात. म्हणजे संस्था उद्दिष्टापर्यंत लवकर पोहोचत असलेली दिसून येते. म्हणून कर्मचाऱ्यांना निर्देशित करणे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे आणि यामध्ये प्रेरणेच्या माध्यमातून प्रभावी कार्य वातावरण निर्माण करणे समाविष्ट आहे. म्हणजेच व्यवसायामध्ये निर्देशनाला अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं दिसून येतं. निर्देशनाला आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. कशाचा आत्मा? तर व्यवस्थापन कार्याचा आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. तसंच काही विचारवंतांनी हृदय म्हटलेलं आहे. प्रशासनाचं हृदय आहे असंही डिमॉक या तत्ववेत्यानं म्हटलं आहे. प्रशासनाचं हृदय म्हणजे संचालन आहे, अशा पद्धतीनं त्याला उपमा दिलेल्या आहेत. इथं आपला निर्देशन हा पॉईंट संपतोय. धन्यवाद.